गावात अरे अरे आला आला शेवटी किती प्रयत्नानंतर. हो हो हो. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिशिंग पण केली आहे आणि खेकडे सुद्धा पकडलेत आणि पकडलेल्या खेकड्यांची एक भन्नाट रेसिपी सुद्धा बनवली आहे. त्याचसोबत तुम्हाला बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळतील. व्हिडिओ एंड पर्यंत बघा. हे एवढं उकरलं, हे खेकड्यानेच उकरलं नाही सगळं. याच्या आतमध्ये असेल ना, हेच काढतोय तू. त्या जाईल असा खेकडा खाली असायला पाहिजे ना. आहे का? अरे अरे आहे आहे ना, भरलेले खेकडे असतात असे सगळे एकदम. आणि हेच खेकडे आपल्याला हवे, कारण की याच्यामध्ये जर मांदा जास्त असेल ना तर त्याची आपल्याला गरज पडणार आहे बर्गर बनवायला. बोट जाईल नाही तर. हां 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 आहे ना, आहे बऱ्यापैकी साईज. अरे दाबला गेला का? हाय हा 3 झाले रे एकाच जागी. तेव्हा 2 आहे, तिसरा चांगला साईज आहे. बाप रे बाप, अंजू सेंटरिंगचं काम करून लय ताकद आली रे. हाय हा काम नव्हता करीत का? काम नव्हतं देत का? हो नाही दगडी आली, मला पण मिळाली बघू. अरे बापरे, एवढं मोठं नको घेऊ रे. मिळाली का? हा जगनला पण मिळाला अखेर. मोठं आहे रे, चांगली साईज. कोणत्या साईडला ना? हा अरे मला पण एक मिळालाय. दोन्ही हात घालावं लागतं तेव्हा जाऊन मिळतं. अरे बोटावाला खेकडा. अरे अरे क्षमायला तुम्ही दगड समजून उचलला. आता तर चला किरण पाय, संजू पाय. अरे अरे रे रे अरे हे काय झालंय? ह्याच्यामुळे झालं वाटतं ना. आता चिमटली का? हे लहान आहे. मोनूला आला फोन. समोर गावात. अरे बाबा रे बाबा, काय रे, कोणतं होतं? गावात. अरे बाबा रे बाबा, काय रे, कोणतं होतं? कोणाकडे होती? अरे हां हां हां, पहिलं खेकडं मिळाले. दोन 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 पिशवीने मिळाली पिशवी. और इसी के साथ हम फिर से आ चुके हैं खेकड़े की थैली ढूंढने. हमारा मोए मोए हो चुका है. मोए मोए मिल गया हमको, खेकड़ा मिल गया. बट है क्या सब सही सलामत? हाँ जिवंत आहे. जाओ तुम आजाद हो, जी लो अपनी जिंदगी थैली के अंदर. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून एवढे खेकडे पकडलेत. बघूया याच्यामध्ये किती बर्गर होतात. 1 होतात का 2 होतात? एक जरी झालं तरी आपला पर्पज पूर्ण होऊन जाईल. पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळेल काळ्या चिंबोरीचा बर्गर, खेकडा बर्गर. अरे तिकडे जाऊन बघायचं होतं ना. कुठं आहे ना? अरे आले तरी किती आहेत? ना अरे आले तरी किती आहेत? बरोबर आहे. आला 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 आला. आला आला. घे घे दोरा घे. आला आला शेवटी किती प्रयत्नानंतर.
हो ट्रिपल हुक बऱ्याच प्रयत्नानंतर मिळाला बघा बेचाऱ्याची किस्मत. आणि हे इथं बघा खायला मिळत नाही ना, त्यामुळे कसे झालेत ना काळे नाही, चरबी नाही त्यांना, चरबीवाला मासा हा. नेमका बघा इथे कसा अडकलाय. हे ग्रुपनी फिरत होते, लईच हडके झालेत. ऍक्च्युली हे खूप हेल्दी मासे असतात. नेमकं आता यांना खायला मिळत नाही. शेवाळ खाऊन खाऊन, व्हेज खाऊन खाऊन बघा. पकड काढ रे. खडशीची पिल्लं बघ केवढे आहेत, भरपूर पिल्लं आलेत खडशी. दावण लावली होती जगनने काल इकडे, तर दावणीला काही मासे मिळाले की नाही ते चेक करूया. मग त्यानंतर आपण मग पुढे फिशिंगला जाणार आहोत. हे बघा इकडे दावण लावली त्याने, गळपार वरती आलेत. ही पण जिवंतच आहे अजून काय, पण जगणार नाही जगणार ना. हे याच्यामध्ये ठेवली होती जगननी, दावणीला मिळाली होती याला काल मरळी. करू ना आपण काहीतरी याची रेसिपी मग. बराच वेळ झाला फिशिंग करायचा प्रयत्न करतो, कालपासून फिशिंग करायचा प्रयत्न करतो. आम्ही खेकडे पकडले आणि त्यासोबत एक ट्रिपल हुकवर आपल्याला तो पँगेसियस कॅटफिश मिळाला होता, तेवढाच मिळालाय. आणि आता खडशीसाठी मरळसाठी इतका ट्राय करतोय, काहीच होत नाहीये. खूप जोरात भूक लागली, ऍक्च्युली मलाच नाही सगळ्यांनाच लागली आहे. तर आता फटाफट मरळ साफ करूया, मॅरिनेट करूया आणि फ्राय करूया. काय मासे मस्तपैकी आपण धुवून घेतले, स्वच्छ धुवून घेतले. पाणी तर भरपूर आहे आपल्या इकडे. आता याला मस्तपैकी मॅरिनेट करूया थोड्या वेळ आणि त्यानंतर मग फ्राय करूया. वारं भरपूर आहे त्यामुळे आपण ह्या दगडाच्या आडोशाला कुकिंग करणार आहोत. काय तो जो गॅस आणला आपला पोर्टेबल, तो असं उघड्यावर ठेवला ना तो विजून जाईल. आता इथे थोडंसं स्वच्छ करून घेऊया. आणि इकडे मग हे बघा, हा मसाला आहे. याच्यामध्ये मीठ, मिरची, आगरी मसाला, पेपर पावडर, हळद, ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि मीठ सुद्धा यातच आहे. आलं लसूण पेस्ट, हा एक कप. अजून एक्स्ट्रा मसाला होता तो सुद्धा आपण यात घातलाय. आता याला मस्तपैकी 10-15 मिनिटं मॅरिनेट होऊन देऊया. जे पातील होतं ते तर आपण मासे मॅरिनेट करायला ठेवलं. चहा कशात बनवायचा, हे पॅन होता आपल्याकडे, पॅन मध्ये आपण चहा बनवूया. त्यासाठी वाहतं पाणी लागेल. इकडे मस्त पाणी आहे. नॉन स्टिक फ्राईंग पॅन मधला चहा आला. येईल का होत याच्यामध्ये चहा लहान पोर आहे ना, तीच मजा आहे. फ्राईंग पॅन मधला चहा म्हणजे असं लागतं की या फ्राईंग पॅन मध्ये आम्ही किती वेळ अंडे फ्राय केले, किती मासे फ्राय केले, त्या सगळ्यांची टेस्ट या चहामध्ये मिळते. आता चीयर्स ओल्ड मॉन्क ओल्ड मॉन्क चहा. हे बघ गेला, चढली बघ, हसायला लागलाय. ओय ओय मा आला, इझिली तुटलाय मासा. टेस्ट करून बघूया. मी नाही, आपल्यासोबत रोहन आहे बघा. म्हणजे एवढ्या आतमध्ये आपण आलो, डिंबेच्या फार आतमध्ये आपण इकडे आलो, जंगलामध्ये. थोडंसं गाव आहे इकडे आणि इकडे सुद्धा आपले सबस्क्रायबर भेटलेत. रोहन आडनाव काय? रोहन आडारी. थर खातो मासे वगैरे खातोस ना तू? एक नंबर आहे. झालंय नाही म्हणजे शिजलाय ऍटलीस्ट, बरोबर लागलाय. बरोबर आहे. ओके ओके, म्हणजे मासा शिजलाय. एक गोष्ट चांगली झाली की हा फ्राईंग पॅन आणायला मला त्रास तर झाला, एवढं मोठं आणायचं म्हटल्यावर, पण याच्यामुळे मासे ना जरा साबूत आहेत, एकदम मस्त चिटकले नाही, काय नाही. वा वा, एक नंबर. खाते हे. अच्छा अच्छा, घरी नाही खात का? मासे सुद्धा झालेत. हे बघा, हे राहिलेलं पाणी आहे, त्यात सगळा मसाला मिक्स झाला होता. तो मसाला सुद्धा आपण याच्यामध्ये घातला. आता तो मसाला पण परतून घेऊया थोडा. ग्रेव्ही सारखं जे आपण बनवलंय ते सुद्धा आता तयार होऊन जाईल. मस्त झाली रे ग्रेव्ही. मासा पण शिजलाय. हे बघा, ह्या चपात्या आणल्या होत्या सकाळपासून, चपात्या पण कोरड्या पडायला लागल्यात. आंबट आहे पण मस्त आहे. जो लिंबूचा रस होता ना तो सगळा खाली राहिला होता ना, त्यामुळे. पण आंबट आहे पण मस्त लागतं एकदम. अरे पोचत नाही माझा हात. मस्त झालं. पाणी घालणार होतं आता त्यामध्ये, चपातीमध्ये. मासा सगळ्यांनी घ्या. एक नंबर एकदम बोनलेस आहे ना मरळ. काटाची काय भीती पण नाही.
एवढं थकल्यानंतर आहे ना असं काही मिळालं ना खायला, आ हा हा हा, एक नंबर आहे ना. कसं वाटतंय? तांदूळ आणायला पाहिजे होते, घरी होते तांदूळ, मी आणले नाही. नको नको, चपाती ठेवा म्हणूला. मग खेकडे हवे आहेत का त्यांना? लागत किती पाहिजे? 2-4 द्या. ए दे 2-4 त्यांना खेकडे दे. पकडू आपण खेकडे, आपलं वाटलंच तर परत. काय देऊ रे तुम्हाला तांदूळ? काय नका देऊ, घेऊन जा. ते मनक्यात गॅप पडलं म्हणून का? म्हणजे पारा असता. अरे बापरे, त्यांना काय देऊता ये ना मग तिला म्हणला बस होतील एवढे 4? अजून देऊ एक एक टाकले अजून, त्यांना देतो. हा बस 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 थोडे खेकडे राहिलेत, तर त्यात एखादा बर्गर जरी झाला तरी आपली रेसिपी तर कमीत कमी होऊन जाईल. मस्तपैकी मांदा काढतोय बघा हा आपला जग्गू सेठ. हे बघा मांदा बघा किती निघालाय. एवढीशे खेकडे, 5-6 खेकड्यांमध्ये एवढा मांदा निघालाय. म्हणजे एवढे भरलेले खेकडे होते. 5-7 मिनिटं खेकडे उकळून देऊया, त्यानंतर काढूया खेकडे आणि त्यातला जो मांस वगैरे जो असेल तो सेपरेट काढून घेऊया. हे बघा हे बेबी बटाटे आणले होते मी, काही घरी होते उरलेले, तर ते मस्तपैकी कट करून घेतलेत. थोडं खारट बनव, चांगलं लागेल. ते पातेल्यामधनं आपण काढून याच्यावर टाकतोय, हे नॉनस्टिक पॅनवर. त्याच्यामध्ये चिटकतं ऍक्च्युली बटाटा आणि वेळ लागेल त्यामुळे शिजायला. हा असं झाकल्यामुळे ना लवकर शिजेल बटाटे. हे पाणी बघा उकळल्यानंतर हे आपण टाकून देऊया. हे बघा सगळ्यांची मदत लागणार आहे, सगळे मदत करतायत. हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला मांस काढून घ्यायचं आहे. हे बघा ही पेपर पावडर होती, ही थोडीशी घालूया. असे व्हायला पाहिजे बटाटे, तर मजा येईल खायला. आता मस्त झाकलं गेलं. ओ झाले, रेडी झाले. हा हे काय झालंय इझिली मस्तपैकी फ्राय झालं बघा. दाबलं जातं. हा हे काय, हे बघा. ओके, हे बघा अशा प्रकारे एवढं मांस निघालं खेकड्याचं. हे बघा आलं लसूण पेस्ट आपण थोडीशी उरून ठेवली होती, थोडीशीच घातली कारण की थोडंसंच आहे मांस. जराशी पेपर पावडर. हे बघा एवढीशीच मिरची आहे, हिरवी मिरची आहे, ती आपण याच्यामध्ये घातली आणि मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया हे सगळं. बस. अरे पाव पाव. हा मस्तपैकी आपले हे बघा हे पॅटीज जे आहे रेडी झालेत. हा हे बघा तुटत नाही, याचा अर्थ रेडी झालेत. हे काढून घेऊया. वा एक नंबर. हे बघा हा मांदा आहे. थोडंसं मीठ घातलं आपण, मस्तपैकी मांदा सुद्धा परतून घेतला. बर्गर तयार करण्या अगोदर आहे ना आपण जे बेबी कॉर्न हे सगळं आपण कट केलं होतं, शिमला मिर्च वगैरे, ते आपण आता फ्राय करून घेऊया मस्तपैकी. मीठ, पेपर पावडर, मस्तपैकी रेडी झालं बघा हे. काय सुगंध येतो, हे खाल्लं तर किती भारी वाटतं. हे कच्चच राहतं थोडंसं, एकदम एवढं हे करत नाही हे, थोडंसं हा लाईट फ्राय केलं जातं नेहमी हे. वाव काय मस्त आपलं सॅलेड बोलू शकता, काय बोलू शकता, जे तुम्हाला बोलायचं पण एक नंबर दिसतंय. ते फ्रेश असते ना तर मस्त राहिलं असतं. बुसकट झाला ना तो. हे बघा मस्तपैकी पाव इथे घेतला आपण. वा गरम केल्यामुळे किती भारी वाटतंय. ते ओलं आहे ना त्यामुळे. सर्वात आधी मेयोनीज लावून घेऊया. हा मेयोनीज बघा काय मस्त वाटतं याच्यावर. बर्गरला मेयोनीज लावतात सगळेच जण. आपल्याकडे वेळ फार कमी, उजेड कमी होत चाललाय, तर आपलं शूट व्यवस्थित येणार नाही, त्यामुळे थोडीशी घाई करतो आपण. तर बघा लेट्यूस, तर ही पॅटी स्प्रेड करून घेऊया आणि त्यानंतर हा मांदा, खेकड्याचा मांदा. त्या मांद्यामुळे ह्या बर्गरला खरी टेस्ट मिळणार आहे. त्या प्रकारे दुसरा बर्गर सुद्धा तयार झाला आहे. हे बघा अशा प्रकारे आपला बर्गर तयार झाला आहे. हा बर्गर कट केला आहे. हे बघा याच्यामध्ये फिलिंग्स बघा. ठीक आहे, मध्ये हा जो आहे ही खेकड्याची पॅटी आहे, चटणी आहे वरती, चटणी नाही मांदा आहे, सॉस आहे, लेट्यूस आहे. शिवांश, विघ्नेश आणि शिवांश नाही. कसं झालंय? गोड. तुला कसं लागतं बच्चा?
मस्त ना, मस्त बोले तर मस्त मस्त खात आहेत. खाल्लंय याच्या अगोदर बर्गर खाल्लाय बच्चा पडशीला? खाल्लाय बर्गर तू? कधी खाल्ला तू बर्गर मला सांग. हा वडापाव ना, 5 रुपये का वडापाव खाके बडा तेरा भाव. राहिले 2च बर्गर आहे. सगळ्यांमध्ये आता कसे वाटले जातात ते बघूया आपण. ना होऊन जाईल ना. हां तर 2 आपले बर्गरचे आपण 8 पीस करतोय म्हणजे सगळ्यांना मिळेल. ओके 4 पीस झालेत. खा अख्खा खा, पका आखा खाणी काय बोलतोय. जर जगू अरे हा नीट. म्हणजे खेकडा फ्राय केलेला आपण काय वाटतं त्याचं वेगळं वाटतंय ना. 2 दिवस ह्या व्हिडिओसाठी मेहनत करतोय. इतकं लांब आम्ही आलोय. 300 किलोमीटरपेक्षाही जास्तचं रन आपण ह्या व्हिडिओसाठी केलंय. चालणं इतकं झालंय, खेकडे पकडायला मेहनत इतकी झाली, फिशिंग पण केली आपण. फिशिंगला तर नेहमी टाइम वेस्ट होतोय आपला. फिश काय मिळाना आपल्याला. जर संजू लेट्यूस नंबर मस्त अजून पाहिजे. आता आपल्या नशिबात हा एक पीस आलाय. एक नंबर. शब्द नाही माझ्याकडे. पॅटी इतकी जबरदस्त टेस्ट आहे ना. हा 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 मान्य अवघड आहे बनवायला, हे सगळं फार किचकट आहे. जर तुम्हाला कधी मिळाला चान्स असं काही करायचं तर एकदा हे तुम्ही नक्की करून बघा. इतकं टेस्टी लागतं ना, आपलातून टेस्टी लागतं. मोनूला फटाफट खाऊन देऊया. एक नंबर. एक नंबर खरंच एक नंबर आहे बाबा. पॅटी खूप छान लागते. थोडीशी असं जास्त असतं तर किती मस्त लागलं असतं ना अजून. हे बघा एवढंच एक शेवटचा पीस उरलंय, त्याचे आता बरेच तुकडे होणार आहेत. अरे अजून नसतं आवडलं तर नसतं. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट. याच्यावर तुम्हाला कळत असेल ब्रेड जास्त झाला त्याला. हे बघा हा शी मरून गेलो ना. जगलं का नाही मग मरलं का काय. पडलं कसं काय, कुठून पडलं डायरेक्ट पडलेलं. मग ती उभी केली का गाडी. हा ती उभी केली खाली. अरे गाडी बघा तिकडे ऍक्सिडेंट होऊन डायरेक्ट खाली पडली तिकडे. अरे हा मुलगा मामाचा. मामाचा तो मामा लागतो माझा. अच्छा हा मामा लागतो तुझा. राजपूर. तो म्हणतो व्हायरल व्हायचंय मला. व्हायरल व्हायचं म्हणतोय युट्यूबवर. अरे तुमच्या दोघांचे दात कुठे गेले पण. हा लावा कोणीतरी हात.